नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. नालंदा कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या अपोजिट साईडला जो पूल आहे तो बरेच दिवसापासून त्याचं काम पूर्ण झालेलं आहे पण उद्घाटन झालेलं नाही आहे आणि त्या संदर्भामध्ये आपण वारंवार तिथे आम्ही प्रयत्न केला की बाबा तो उड्डाणपूल चालू व्हावा आणि जर तो पुढच्या 8 दिवसामध्ये चालू झाला नाही तर आम्ही एक 8 दिवसामध्ये जोरदार आंदोलनाचा इशारा देत आहोत आणि काँग्रेस पक्षाची ताकद दाखवणार आहोत. वाशी पाम बीच रोड सेक्टर 17 येथील सायन पनवेल हायवेवरील पुण्याकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाचे लोकार्पण करून लोकांच्या सेवेकरिता त्वरित सुरू करण्यात यावा या मागणीकरिता काँग्रेस पक्षाने नवी मुंबई महापालिका प्रशासनाला 8 दिवसांचा अल्टिमेट दिला आहे. वाशी सेक्टर 17 समोरील पाम बीचवरून मुख्य रस्त्यावर डावीकडे सायन पनवेल हायवेला जाण्याकरिता बांधण्यात आलेला हाच तो उड्डाणपूल जो पूर्णपणे तयार असूनही अद्याप जनतेसाठी खुला करण्यात आलेला नाही. या संदर्भात 9 मार्च 2026 रोजी काँग्रेस पक्षाच्या वतीने नवी मुंबई महानगरपालिकेला लेखी निवेदन देण्यात आलं होतं, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. वर्षभर सेक्टर 17 वाशी पाम बीच रोडवर नालंदा सोसायटी अपोजिटला बनलेलं ब्रिज रहदारीसाठी चालू केलेलं नाही. प्रशासन झोपलेलं आहे. प्रशासनाला जागा करण्यासाठी काँग्रेस पक्षाने त्या आंदोलनाचं पत्र आम्ही दिलेलं आहे. मागील 1 वर्षापासून तो ब्रिज बनलेला आहे सेक्टर 17 आणि जो नवी मुंबई हायवेला जो सानपाडा आणि सायन हायवेला जो ब्रिज कनेक्ट होतो तो ब्रिज जवळपास 1 वर्ष होऊन गेलं तरीसुद्धा अद्याप ही महापालिकेने त्याचं उद्घाटन करून सुरू केलेलं नाही. त्याच्यामुळं आमची काँग्रेस पक्षाच्या नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीमार्फत त्याची दखल घेऊन आम्ही महापालिकेला तसं निवेदनही दिलेलं आहे. नवी मुंबईकरांना अगदी शॉर्टकटली जायचं झालं तर अगदी 1 मिनिटामध्ये हायवेला जाता येतं म्हणून तो ब्रिज बांधलेला आहे. परंतु प्रशासनाच्या आडमुठे धोरणामुळं म्हणा किंवा काही नेत्यांच्या उद्घाटनाच्या प्रलंबनामुळं म्हणा तो थांबलेला आहे. म्हणून आम्ही काँग्रेस पक्षातर्फे या ठिकाणी मोठं आंदोलन उभारण्याचं त्यांना पत्र दिलं होतं, परंतु त्यांनी आज आम्हाला आश्वासन दिलेलं आहे म्हणून आम्ही 8 दिवसाकरता ते आंदोलन स्थगित केलेलं आहे. वाशी येथील काँग्रेस मुख्यालयात घेण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेस नवी मुंबई जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा कार्यालय प्रमुख संतोष सुतार, युवा अध्यक्ष प्रणित शेलार, उपाध्यक्ष सीताराम शिरसाट, सचिव श्रीकृष्ण गायकवाड, बेलापूर विधानसभा कार्याध्यक्ष तुकाराम कदम, संतोष पाटील, प्रतीक यादव, अशोक मोहिते, अशोक निकम, शशांक शिंदे, कार्तिक सोनावणे आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी प्रशासनाचा उदासीन भूमिकेचा निषेध करत सदर उड्डाणपूल सुरू करण्याकरिता आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानं अखेर खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने सदर उड्डाणपूल 8 दिवसात वाहतुकीकरिता सुरू करण्यात येईल असं लेखी आश्वासन नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीला दिल्यानं सदर आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे. मात्र सदर पुलाचं 8 दिवसात उद्घाटन करण्यात आलं नाही तर संपूर्ण नवी मुंबई काँग्रेस जिल्हा कमिटी आंदोलन करून जनतेसाठी सदर पूल खुला करून देईल असा इशाराही यावेळी पालिका प्रशासनाला देण्यात आला आहे. पहिले प्रशासनाचा राजवट होतं त्यावेळेला नेत्यांचा वगैरे काही प्रश्न नव्हता, परंतु आम्ही ज्यावेळेला पत्र दिल्यानंतर 9 तारखेला आम्ही पत्र दिलं, त्या पत्रावर साधी दखलही घेतली नाही. इतके म्हणजे बिजी आहेत प्रशासन आणि इथले राजकीय पुढारी पण की जो रस्ता तयार झालेला आहे तो लोकार्पण करण्याचा सोडून यांच्या दुसऱ्याच झंझटी त्या महासभेमध्ये चालू आहे. तुम्ही पाहिलं असेल महासभेमध्ये मच्छी मार्केटचं सारखं चालू आहे, परंतु लोकांना जी सेवा द्यायची ते सेवेकड्यांचं लक्ष नाही. आता काँग्रेस एकदम जागी झाली आहे आणि काँग्रेस प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणार आहे. म्हणजे जनतेचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाला सामोरं जाण्याची ताकद फक्त काँग्रेसमध्ये आहे. आणि काँग्रेस तो जो उड्डाणपूल आहे जो आपल्या पुण्याच्या दिशेने जाणारा रोड आहे तो चालू केल्यास थांबणार नाही. भले ते 8 दिवसाची मुदत मागितली असेल, 8 दिवसात आम्ही चालू करून देतो, म्हणजे कार्यालयीन 8 दिवसाच्या चालू करून देतो. त्याही करो का न करो, पण आम्ही काँग्रेसच्या माध्यमातून रामचंद्र आबाच्या दलवीच्या आदेशाखाली आणि सन्मान्य हर्षवर्धन सकपाळ साहेबांच्या आदेशानुसार त्याचं आम्ही लोकार्पण करू. कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.